अध्यक्ष महोदय, 29 जूनला माझ्या यावल रावेर तालुक्यांमध्ये म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रात 2 तालुके येतात, यावल आणि रावेर. या यावल रावेर तालुक्यामध्ये केळीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वादळामुळे. साधारणतः 1200 शेतकऱ्यांचं अंदाजे 900 हेक्टरपर्यंत केळीचं नुकसान झालेलं आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये नुकसान भरपाई जी दिली जाते त्या देण्यामध्ये अत्यंत डिले होतोय. साधारण 1.5 2 वर्ष या डिले असतो. एक उदाहरण मी आपल्याला देतो अध्यक्ष महोदय की जून जुलै 2023 मध्ये आमच्याकडे नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि त्याचं नुकसान भरपाईचं जे पत्र होतं, नुकसान भरपाईचा जो कम्युनिकेशन झालं स्थानिक तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडून, ते झालं साधारणतः मार्च 2024 ला. स्पेसिफिक प्रश्न घ्या. स्पेसिफिक. हा अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एकच आहे की हा जो डिले होतो याच्यामध्ये शासनाला नुकसान भरपाई द्यायची असते, परंतु टेक्निकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते टेक्निकल प्रॉब्लेम शासनाला सरकार कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे, ही जी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग करण्याची अत्यंत गरज आहे. ती सरकार कशा प्रकारे करणार आहे ही माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे. सन्मान्य सदस्यांनी या प्रणालीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केला. मुळामध्ये आपली कार्यपद्धती अशी आहे की पंचनामे आल्यानंतर आपण जार काढतो. जार काढल्यानंतर मग ई-केवायसी होते आणि ई-केवायसी झाल्यानंतर आपण संबंधित शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत त्या ठिकाणी देतो. हे करत असताना ज्यांचे ई-केवायसी लवकर होतात त्यांना मदत आपण ताबडतोब वितरित करतो. काही ठिकाणी शेतकरी जाग्यावर सापडत नाहीत, त्यांच्याकडून काही कागदपत्रांची अपूर्णता राहते, त्यामुळं थोडासा विलंब हा काही वेळेला होतो. मध्ये काही निवडणुकाही होत्या, लोकसभा विधानसभा, याच्यामुळे सुद्धा आचारसंहितेचा कार्यकाळ गेला. परंतु मागच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मी मगाशीच उत्तर दिलं की 23-24 ची काही 448 कोटी रुपये हे आम्ही त्या ठिकाणी वितरित करतोय. त्यातले निम्म्यापेक्षा अधिक वितरित केलेत आणि जर काही राहिलं असेल तर ते निश्चितपणानं त्या ठिकाणी पाहून वितरित